नमस्कार. नवी सगळं आदिवासी पाडा आपण दाखवतोय, डिजिटल लर्निंगचे व्हिडिओ दाखवतोय आणि हे सांगण्याचा प्रयत्न एक स्पेशल सिरीज 113 मध्ये तुमचं स्वागत आहे. एक झाड दाखवतोय ज्याला अजिबात जागा नाहीये पाणी मुरायला. त्याला सिमेंटनी आणि डांबरानी वेळखा बांधलाय आणि पाणी मुरणार नाही. झाड तर डेफिनेटली 2-3 वर्षात मरेल, पण याचा इफेक्ट्स म्हणजे आपलं टेम्परेचर 40, 42, 43, 45, 50, 55 डिग्री होईल. मग काय फायदा तुम्ही तुमच्या मुलांसाठी म्युच्युअल फंड, शेअर, सोनं, संपत्ती, प्रॉपर्टी, इस्टेट करून ठेवू तर काय फायदा आहे, जर त्यांना चांगली हवा मिळणार नसेल, चांगलं झाडं, चांगली सावली, चांगलं पाणी मिळणार नसेल तर काहीही तुम्ही जे करतायत मुलांसाठी त्या काही फायदा नाहीये. आमचं एकच म्हणणं, तुम्ही मला तर नेहमी ऐकतात किंवा पीपल बाबा फेसबुकवर किंवा सुतार हे खूप छान छान लोक आहेत जे झाडांसाठी खूप मेसेज पाठवतात. तुम्ही शनिवार आला की डेफिनेटली आराम करणार डेफिनेटली, बट तुमच्या एरियामध्ये प्रत्येक शहरामध्ये हा अवेअरनेस आणा की झाडं लावा, झाडं जगवा. जे एक्झिस्टिंग झाडं आहेत त्यांना पण चांगलं पाणी मोरू दे. हे सगळं करा, कारण झाड हे जीवन आहे आणि जर चांगली झाडं नसतील तर आपल्या पुढे जे आपण मुलांसाठी संपत्ती आणि पैसा ठेवणार आहे त्याला काही एक अर्थ नाहीये. तुम्हाला जेवढं लवकर समजेल हे तेवढं पसरावा, कारण झाड हे जीवन आहे आणि आपल्याला आपल्या पुढच्या पिढींसाठी कामं करायची आहेत. नाही तर पुढची पिढी म्हणतील की आमच्या आईवडिलांनी किंवा आजोबांनी काही नाही करू शकले म्हणून ही पृथ्वीची अवस्था झाली. तर नेहमी सारखा चांगला प्रयत्न. धन्यवाद.